नेतृत्वाची किनार आहे ते राज्याचे माजी मंत्री लोकनेते बदामराव जाबा पंडित आपलं मनोगत व्यक्त करतात. जोरदार टाळ्याने आबांचं स्वागत केलं. आदरणीय आज गेवरा येथे नगर परिषदेच्या निमित्तानं ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित नामदार पंकजाताई मुंडे, तसेच कार्यक्रमाला उपस्थित खासदार प्रीतमताई खाडे, कार्यक्रमाला उपस्थित आहे या गेवरा परिषदेच्या उमेदवार गीता भाभी, कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे बीजेपीचे अध्यक्ष शंकरराव देशमुख, बाळराजेदादा पवार, श्रीकांत सानप, विधायक पंडित, सुरेश जी हप्ते, प्रकाशजी सुरोशे, उद्धव रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार, मनोज पाटील, इंदानी साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आकाश सेठ, सुशील जांजाळ, ब्रह्मदेव धुरंदरे, राजेंद्र रक्तगोणकर, अमोल करांडे, रोहित पंडित, यशराज पंडित, शिवराज भैया पवार, इजार सेठ, रऊफ सेठ, सुभाषरावजी घाडगे, सय्यद एजाज मुसा, अमर टेलर, फैसल भाई, राजू चाव्यूस, कार्यक्रमाला उपस्थित गिरिका पंडित, आयुब बागवान, मधुकरराव पत्रकार, सर्व पत्रकार बंधू आणि मंचावरील सर्व उपस्थित आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, मित्र, आज या ठिकाणी आपल्या लाडक्या पंकजाताई या ठिकाणी सभेसाठी आलेल्या आहेत आणि गेवराईच नाही तर पंकजाताईमुळं बीडमध्ये सुद्धा आपला भाजपचा उमेदवार पुढे आहे. बीडची नगरपालिका सुद्धा आपल्या ताब्यात येणार आहे हे निश्चित झालेलं आहे. ही जादूची कांडी पंकजाताईनं फिरवली. आपल्या गेवराईमध्ये सुद्धा पंकजाताईकडे आम्ही जायचो, बाळराजे दादा जायचे, मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण असे करू की बाबा बाळराजे दादाला तुम्ही सहकार्य करा आणि आपली गेवराईची नगरपालिका निवडून आणा. ताईला आम्ही सांगितलं ते आमच्या तुमच्या म्हणण्यापुढे नाही तर आम्ही निश्चित बाळराजे दादा बरोबर राहू आणि गेवराईची नगर परिषद निवडून आणू. त्या पद्धतीनं गेवराई सुद्धा त्यांनी निवडून येण्यामुळे त्यांचा सिंहाचा वाटा आहे, तसंच बीडमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे बीडमध्ये सुद्धा नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मित्र, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आदेशाने मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्या आशीर्वादाने मी या तालुक्याचा 3 वेळेस आमदार झालो आणि मी मंत्री सुद्धा झालो आणि म्हणून पुढच्या कामाला गेवराई तालुक्याची आपण सुरुवात केलेली आहे. आणि ताईला एवढं सुद्धा सांगितलं, आता आम्ही शिवसेनेमध्ये होतो, ताईला आम्ही सांगितलं की आम्हाला बीजेपीमध्ये प्रवेश द्या. मुंडे साहेबांनी माझ्या राजकारणाची सुरुवात केली होती आणि शेवट सुद्धा तुमच्या हातानेच मला करायचं आहे. आणि ताईनं मला फराळीच्या निमित्तानं परळीला बोलवलं आणि त्यांनी अचानकच माझा प्रवेश केला. ताईला म्हणलं मी काही सांगितलं नाही, काही नाही. ताई म्हणले आजचं मुहूर्त चांगलं आहे आणि आजच्या त्यामुळं तुमचा प्रवेश या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि आपला बीजेपीमध्ये प्रवेश झाला. ताई, मी तुला खरं सांगतो ताईला की बीड जिल्हाच नव्हे, गेवराई तालुकाच नव्हे तर बीड जिल्ह्यामधले बरेचसे लोकांनी मला स्वागत केलं. बीड जिल्ह्यातल्या चांगल्या बीजेपीच्या लोकांनी ताईला सांगितलं की आबाला बीजेपीमध्ये घ्या. त्या पद्धतीनं ताईनं घेतलं. परंतु एवढं मी सांगू इच्छितो, पण काही असे छुपेत रुस्तुम होते, ताईला सांगायचे यांना घेऊ नका, कुणाला बी घ्या परंतु बदामला घेऊ नका, ह्या शब्दामध्ये. आता ताईला सुद्धा मी माझ्या विचारात पडलो. इतक्या लवकर म्हणलं ताईला आपण बोललो आपल्याला, पण ताईला सुद्धा काही अडचणी होत्या. ताईनं मला सांगितल्या की आम्हाला आपला तुमचा प्रवेश घ्यायचा आहे, मुहूर्त शोधू, परंतु माझ्या थोड्या अडचणी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं काहीतरी सांगायचं म्हणून, किंवा पालकमंत्री मी नाहीये, हे येतं ते येतं मी जाणण्याचे. परंतु ताईचा मी रोखोळ केला आणि थोडा उशिरा का व्हायना, परंतु ताईनं आपला प्रवेश करून घेतला. आणि म्हणून ताईनं सांगितल्याप्रमाणे नगरपालिकाची निवडणूक लागली आणि नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर या गेवराई शहरामध्ये
आपण मुंडे साहेबाच्या सहकार्याने, मुंडे साहेबांनी मला इतका निधी गेवराईमध्ये दिला, तर मतदारसंघामध्ये दिला की बीड जिल्ह्याबरोबर गेवराई तालुक्याचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे, असं त्यांचं विजन आहे. त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला निधी दिला आणि गेवराई शहराचा आणि मतदारसंघाचा आपण विकास केला. त्यानंतर लक्ष्मण अण्णाच्या ताब्यात आणि बाळदादा ताब्यात नगरपालिका गेली. त्यांनी सुद्धा खूप मोठे काम या गेवराई शहरामध्ये केले. ते आत्ता सुद्धा आपल्याला गेवराई मधले कामं दिसलेत. माझे काही कामं पेंडिंगमध्ये राहिलेत. नंतर मग लक्ष्मण अण्णाच्या ताब्यात बाळदादा नगरपालिका गेली. ते पेंडिंग कामं सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहेत. इथून पुढे सुद्धा मित्र यानंतर बाळदादा बोलणार आहेत, ताई बोलणार आहेत आणि म्हणून मी त्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु निश्चित एवढं मी सांगतो की आपला हा गेवराई तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आपल्याला ताई देणार आहेत आणि म्हणून आपण सर्वजण कसलाही विचार न करता ताईला सांगू इच्छितो की विरोधक काय सांगतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि आम्ही तुमचा विकास करू. परंतु आम्ही अगोदर काम केलं, मी हो, लक्ष्मण अण्णा हो, बाळदादा हो, अगोदर कामं केले आणि नंतर मतं मागायला आम्ही गेलेलो आहोत. दुसरी गोष्ट मित्र, आज मला बाळदादाने सांगितलं की अंबादास बाबाबद्दल काही अफवा उडाली तिकडं काही लोकांनी, किंवा आबांनी अंबादास बाबाच्या विरोधात प्रचार केला. दुसऱ्या कुणाच्या म्हणलं असतं तर मला जमलं असतं, परंतु अंबादास बाबाचं आणि माझं हे पहिल्यातलं दुसरी आहे, त्याच्यामुळे मी बाबाच्या विरोधात कसं काय प्रचार करू. परंतु ह्याचं गोड बंगाल मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र. धनगर समाजाचे आपले नेते लक्ष्मण हाके यांच्या आणि विरोधकांचे किरकिर झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांचा समाज त्यांच्या विरोधात गेला. ते एक समाज गेल्यामुळं सगळा ओबीसी समाज त्यांच्या विरोधात गेला आणि मग ते रात्री झोपेतून उठवायला आपल्या जरांगे पाटलाकडे जाऊ लागले, किंवा हे समाज तर गेलाच विरोधात, पण आपण जरांगे पाटलाला तरी जवळ काढावं. परंतु जरांगे पाटले हे माझे जुने मित्र आहेत. त्यांचे 2-3 उपोषण मी स्वतः सोडलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये अंबादास बाबामध्ये आणि आमच्या फूट पाडण्याचे विरोधकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्या अफवा. दुसरी गोष्ट, अफवावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. अफवा सोडण्यामध्ये विरोधक एवढे पक्के आहेत. एक पथकच त्यांनी गेवराई तालुक्यामध्ये केलं आपल्या अमरसिंग पंडितनं की युधाजित पंडितला बदनाम करा. एवढे प्रयत्न केले. ताईला सुद्धा मी सांगू इच्छितो, ताईनं बांधकाम सभापती युधाईतला केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी युधाईत पंडितला दिला आणि त्यामधून आपल्या गेवराई तालुक्याचा विकास युधाईतने केला. परंतु त्याची बदनामी करण्याचे प्रयत्न जेवढे केले तेवढे सगळे फेल झाले. मित्र, विरोधक किती चालू आहे. ताईला मी सांगत होतो, ताई एक गेवराईमध्ये मधू म्हणून एक वेडा माणूस होता. तो वेडा माणूस होता, नेहमी गल्लीमध्ये जायचा आणि बदामराव पंडित की जय म्हणायचा तो मधू. तर अमरसिंग पंडित तर दुसरं एक येडी बाया तयार केली आणि तिला अमरसिंग पंडितचा जय म्हणायला आलं. असे हे विरोधक आहेत. त्याच्यामुळं माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आपल्या गीता भाविक या इथं उभा आहेत. आपल्या गेवराईची शान आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रचार ते करतात, आम्ही करतो, परंतु त्यांना शानमध्ये निवडून द्यायचं एवढे मी तुम्हाला विनंती करतो. आणि विरोधकांना झोपायचं. पत्रकार माझ्याकडे आले, म्हणजे कसं झोपायचं, कसं झोपत असेल तूच सांगणार नाही. मला विचारायचे पत्रकार असं कोड्यामध्ये टाकतात आणि विचारतात. पत्रकार बंधूंची माफी मागतो आणि जे गेवराईमध्ये सत्य परिस्थिती जसा प्रचार आहे तोच छापावा असे मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, भारत. हॅलो. तर यानंतर मातीची महती, विकासाची भूक, सर्वसामान्यांचा लढा आणि गोरगरिबांचा कळवळा असणारा इमानदारपणा हा ज्यांच्या नेतृत्वाचा कणा आहे ते आदरणीय आपल्या सर्वांचे हक्काचे दादा आदरणीय बाळराजे दादा पवार आपल्याला संबोधित करतायत. आपण दादांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय बाळराजे दादा. भैया इथं ये ना. आम्ही कोणासाठी करतो? आम्ही बंद करतो तो. आदरणीय पंकजाताई साहेब,
आदरणीय प्रीतम साहेब, आदरणीय बदनराव आबा पंडित, आदरणीय शंकरराव देशमुख, बीड जिल्हा भाजप अध्यक्ष, सन्माननीय गिरिका भाभी साहेब, नगरपालिकेचे संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार गीताताई पवार, युद्धजित दादा, शिवराज, श्रीकांतजी सानप, ऍडव्होकेट आदरणीय इंदानी साहेब, आमचे वडिलांचे मित्र आदरणीय सुरेश भाऊ राकाजी, मनोज पाटील, सुंदर भाऊ चव्हाण, रोहित भैया पंडित, सुरेशरावजी हत्ते साहेब, आमचे मित्र अमोल भैया करांडे, उद्धवजी रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार, तसेच आवर्जून ज्यांनी आज आपल्या भाषणातून आपली एक छबी आपल्यासमोर मांडली असे आदरणीय अंबर टेलर साहेब, आज रोजी आपल्या एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी आज माझं माननीय ताईसाहेबांसमोर, सन्माननीय एवढ्या मोठ्या व्यासपीठांसमोर आज मी माझं मनोगत आपल्यासमोर मांडत आहे. अशा तमाम गेवराईकरांना पुन्हा एका मानाची वंदना देऊन मी माझं मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे, ताईसाहेबांना बोलायचं आहे. आपल्या गेवराईचं भविष्य, आपल्या गेवराईचं भाग्य ज्यांच्या हातात आहे, ज्यांच्या विचाराधीन आहे, अशा ताईसाहेबांच्या समक्ष मी आपल्या गावची व्यथा कथा 2 शब्दामध्ये मांडत आहे. तरी तमाम गेवराईकरांना वंदना देऊन वंदन करून मी माझे शब्द आपल्या समोर मांडतो, मनोगत मांडतो. ताईसाहेब, भाजप आणि गेवराईचं खूप मोठं नातं आहे. मुंडे साहेबांच्या कृपाशीर्वादानं आजपर्यंत ह्या तालुक्याला भाजपचे आमदार मिळाले. जे जे काही आमदार झाले 15, 20, 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, त्यांना मुंडे साहेबांची कृपा होती आणि ते आमदार झाले. आज ह्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये ज्या प्रकारे आपला तालुका विकासाच्या मार्गावर पुढे चाललाय, ज्या तालुक्यानं एक समृद्धीची आशा लागली आहे, अशा तालुक्याला समृद्ध करण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या भाजप पक्षाचा आहे. आपण भरघोस निधी दिला. पहिल्या पंचवार्षिक मध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त निधी ताईसाहेब आपल्याकडनं ह्या गावाला मिळाला. मागच्या पंचवार्षिक मध्ये 4000 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्याकडनं ह्या मतदारसंघाला मिळाला. ताईसाहेब, समोरच्या माणसाचं चारित्र्य मांडण्यासाठी मी फक्त एक मार्केट कमिटीपासून सुरुवात करतो. गेवराईकर अमरसिंह पंडित ही निवडणूक लढवतोय. आपल्याकडे मार्केट कमिटी आहे. गेल्या 30-40 वर्षापासून अमरसिंह पंडितच्या ताब्यात आहे. पण आज तागायत शेतकऱ्यांना त्या मार्केट कमिटीचा लाभ झाला नाही. आज तागायत भाजीपाले विक्रेत्यांना त्या मार्केट कमिटीचा लाभ झाला नाही. फळ विक्रेत्यांना त्याचा लाभ झाला नाही. मग हा मार्केट कमिटीचा लाभ आजपर्यंत उचलला कोणी? 20 वर्षापूर्वी अमरसिंह पंडितांनी टीएमसी म्हणजे मोठी मार्केट कमिटी 20 एकर मध्ये बांधली. बांधकाम स्वतः केलं, पण 5 किलोमीटर लांब केलं. 20 वर्ष झाली मार्केट कमिटी बांधून. गेवराई शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरती टीएमसीच्या स्कीम खाली मोठी मार्केट कमिटी बांधली. आजपर्यंत त्याचा आडत झाली नाही. आजपर्यंत तिथं कुठली विक्री झाली नाही.
आजपर्यंत त्या टीएमसीचा 20 एकरचा कोट्यवधी रुपये खर्च केले शासनाने, त्याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही. कळस उमरपूरला एक मार्केट कमिटी बांधली ह्या भल्या माणसानं, जवळजवळ 5 कोटी खर्च केले. आणि खरंच काय साहेब, त्या 5 कोटीच्या मार्केट कमिटीमध्ये अमरसिंह पंडितांची शाळा चालू माहितीये. उमरपूर मार्केट कमिटी अमरसिंह पंडित ऐकतायत, ऐकत असणार. युद्धची दादा म्हणजे पिंजरा बांधायला लागेल. दादा अगोदर सोडले मी त्यांना, उठलं सुटलं तर मला पुढा बांधू. दादा तुम्ही म्हटलं होते त्यांना कुठे पाठवायचं, कोणत्या ग्रहावर? शनी शनी शनी. कारण आपल्याला इथं गेवराईच्या गोरगरीब जनतेला तो शनी म्हणून लागला ना, ते शनी ग्रहावर पाठवावं. कारण हे बीडचे लोक म्हणते गेवराईचं पार्सल त्यांना नको, आणि गेवराईचं म्हणते ते बीडचं पार्सल आम्हाला नको. म्हणून युद्धाची दादांना वाटतं त्याला कुठलं तरी ग्रहावर पाठवावं. आणि मला असं वाटतं ते शनी ग्रह उत्तम असो. आता विषय असा आहे, शनी का ती मार्केट कमिटी कशी, उमरपूरची मार्केट कमिटी, गेवराईची मार्केट कमिटी. इथच्या मार्केट कमिटीमध्ये साधं स्वच्छता ग्रह नाही. आणि हा माणूस, भला माणूस, गेवराई स्वच्छ आणि सुंदर करायचे स्वप्न तुम्हाला मला दाखवतोय. मार्केट कमिटीमध्ये जावा, एक तरी शौचालय आहे का दाखवा. तिथलच्या व्यापाऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकं जायचं कुठं. फळं विक्रेत्यांना फळं विकायची मार्केट कमिटीमध्ये स्थान नाही, जागा नाही. भाजी मार्केट जे काही व्यापारी बसतात त्यांच्यासाठी जागा नाही. मग हे गाळे बांधले कशाला? मार्केट कमिटीचे गाळे बांधलेत, रेकॉर्डवरती कास्ट 20 लाख रुपये हा माणूस एका गाळ्याकडनं घेतो, पावती देतो 5 लाखाची. म्हणजे एका गाळ्यामागे 15 लाख रुपये छापणारा माणूस म्हणजे हा बदमाश अमरसिंह पंडित. हा भला माणूस आपल्याला स्वप्न दाखवतो, भविष्याचं स्वप्न दाखवतो. मी जे बोललो, माझ्या 4 ते 5 सभा झाल्या, माझं सभा ऐकते आणि लगेच प्रोग्राम तयार करते आणि आपल्या तालुक्याला दाखवतो की हा माझा प्रोग्राम. भविष्याचं स्वप्न दाखवतो. राक्षस भवनला भक्तिधाम बांधलं 2006ला. भाजपाकडून अमरसिंह पंडित आमदार झाले. 2006ला भक्तिधाम राक्षस भवनला बांधलं, स्वतः काम केलं, गुत्तेदार स्वतःच बांधलं, स्वतःच. अजून उद्घाटन नाही. 2006ला आम्ही उद्घाटनाला गेलो होतो दारुलमध्ये, शादीखाना 2006ला मी उद्घाटनाला हजर. तो तर झालाच नाही. पुन्हा आता गाजर दाखवायला लागलाय आणि तिथं शादीखान्याचं 2 कोटी रुपये दिले म्हणते. असेल पण गेले 25 वर्ष का घातले. आपल्या इथं सरस्वती कॉलनी आहे, तिथं त्या भल्या माणसानं वाचनालय बांधलं स्वतःच. 2006ला बांधलं, अजून त्याचं उद्घाटन नाही. मार्केट कमिटी उमरपूरला बांधली, शाळा चालू केली. साहेब हा गुन्हा आहे. मार्केट कमिटीचं 5 कोटीचं उत्पन्न उद्या कुणीही जावं, कॅमेरा घेऊन जावं, उमरपूरला जावं, रेकॉर्डिंग बघावी. 1ली ते 10वीचे वर्ग उमरपूरच्या मार्केट कमिटीमध्ये चालू आहे. ही मार्केट कमिटी काय, आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त कापसाचं जिनिंग गेवराईमध्ये. वर्षाकाठी 5 ते 10 कोटी रुपयाचा नुसता कापसाच्या जिनिंगकडनं कर गोळा होतो आणि हा माणूस दुबारतोय. आणि त्याच्या ताब्यात आपल्याला नगर पैसे द्यायची का नाही हे तुम्हाला आम्हाला विचार करायचा. 5 ते 10 कोटी ज्या गोष्टीमध्ये आता त्यांनी स्वप्न दाखवलं कोल्ड स्टोरेज बांधायचं आहे, ज्याचं उत्पन्न 5 ते 10 कोटीत आहे, त्यांनी अद्यापर्यंत कोल्ड स्टोरेज बांधलं नाही. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्हाला कोल्ड स्टोरेज बांधायचं, शादीखाना बांधायचा आहे. आता इथे पाण्याच्या टाकीच्या बाजूला गाळे चालू आहेत, पंचायत समिती बाजूला पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी गाळे चालू आहेत. ते गाळ्याचा गुत्तेदार कोण? एक कार्यकर्ता अमरसिंह पंडितकडे गेला,
अमरसिंह पंडितला म्हटला, साहेब मला काम द्या. अमरसिंह पंडित म्हटला, ते श्रीरामला दिले. कोणता श्रीराम? तो त्याचा कार्यकर्ता गेला विचारायला श्रीराम आरगडेला. ते म्हटलं नाही, मी नाही घेतलं काम. चौकशी केली, श्रीराम नावाचा व्यक्ती कुणीच नाहीये. मग काम घेतलं कोणी? ते काम दस्तूरखुद अमरसिंह पंडित करतायत. हे गाळे आपल्याकडे आमदार आहेत, डमीच ना, डमी आमदार. तो डमी आमदार, त्याला सांगितले तो आमदार की खा. पण अमरसिंह पंडित आता खायला काहीतरी साधन पाहिजे म्हणून ही गेवराई नगरपालिका. मोठे मोठे कार्य, मोठे मोठे कार्यक्रम, मोठा मोठा निधी इथं आणायचा आणि कसा लाटायचा, हा त्या एकमेव अमरसिंह पंडितचा कार्यक्रम आहे. आणि तो डाव कसा इथं फक्त एकच आहे की ही नगर परिषद ताब्यात घ्यायची आणि निधी आणायचा आणि स्वतः कामं करायचे. त्याच्याकडे ते चहा पाजण्यासाठी कुणीतरी एक कार्यकर्ता आहे बघा. कुणीतरी म्हणण्यापेक्षा आमचे शांतीलालजी पिसाळ लाखभर रुपये खर्च केले त्यांनी. अमरसिंह पंडितचे गुणगान गात गात लाखभर रुपयाचा तर त्यांनी चहा पाजला असेल. एवढा भयानक प्रेमी अमरसिंह पंडितांचा, लाख रुपये नुसतं चहात घातले आणि त्याला काम कितीच द्यावं? 5 लाखाचं. ही दानत. आमच्याकडे पण आमचे बबन जाधव आहेत, तेही चहा पाजतात. त्यांनी आता पण किती लाखाची कामं केले? हा, त्यांनी 70 का 80 लाखाची कामं फक्त चहा पाजतो म्हणून केले ते. आणि याची दानत आहे, एखाद्या कार्यकर्त्याला 5 लाखाचं काम द्यायचं, पण ती दानत नाहीये की एखाद्या कार्यकर्त्याला 1 कोटीपर्यंत काम द्यावं. प्रश्न माझा असा आहे की आपल्याला भविष्याची गेवरे कशी बनवायची? भविष्याची गेवरे कशी बनवायची? आपल्याकडे पाणी पुरवठा योजना आहे 59 कोटीची. त्या योजनेला चालवण्यासाठी 5 वर्षामध्ये 9 कोटी रुपयेपर्यंत, 8 ते 9 कोटी रुपयेपर्यंत नुसतं आपल्याला वीज बिल द्यावं लागतं. आपला पाणी पुरवठा योजना, आपली पाणी पुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती आहे. आजचा काय, आजपर्यंत 1 रुपयाचं म्हणजे जोपर्यंत आपल्या ताब्यात होती नगरपालिका तोपर्यंत एकही महिन्याचं कधी लाईट बिल थकीत केलेलं नाही. आज आपल्याला सुरळीत पाणी मिळतं कारण आपली नगर परिषद इतकी सक्षम आहे की दर महिन्याला आपण 15 लाख रुपये लाईट बिल भरतो. दर वर्षाला आपण जवळजवळ 2 कोटी रुपये लाईट बिल भरतो. दर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपली नगरपालिका जवळजवळ 9 कोटी रुपयाचं लाईट बिल भरते. मराठवाड्यामध्ये चौकशी करा किती नगरपालिका लाईट बिल भरतात. एकमेव नगरपालिका आहे, मोजक्या नगरपालिका 4 नाही तर 5 सापडतात अख्ख्या मराठवाड्यामध्ये जे प्रामाणिकपणे लाईट बिल भरतात. मग जर का आपण थोडंफार जरी चुकलो, जर का चुकीच्या हातामध्ये ही सत्ता जर का गेली आणि जर का ह्या निधीचा जर का गैरउपयोग, जिथं तुम्ही टॅक्स भरतात, घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, भाडं असेल, जागेचं भाडे असेल, ते जे आजपर्यंत तुम्ही पैसे दिले ते पैसे त्या नियमाप्रमाणे आपली पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण त्याच्यात खर्च केला. ह्या माणसाचे उपक्रम सांगायचे का तुम्हाला? आता आपण स्विमिंग पूल, त्याचे आपला स्विमिंग पूल गेवराईमध्ये तयार झाला. आपल्या आशीर्वादानं 3.5 ते 4 कोटी रुपये गेवराईला मिळाले. स्विमिंग पूल सुरू झाल्याच्या नंतर आपण एका वर्षामध्ये 8 लाख रुपये गेवराई नगर परिषदला उत्पादन मिळवून दिलं. आपल्या स्विमिंग पूलनं एका वर्षामध्ये 8 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिलं. आणि ज्या वेळेस अमरसिंह पंडित याने नगरपालिका ताब्यात घेतली त्यांनी कशा प्रकारे आपले पंचायत आपलं स्विमिंग पूलची व्यवस्था माहिती आहे तुम्हाला? 20,000 रुपये महिन्यानं, 20,000 रुपये महिन्यानं त्याने एका बीडच्या कंपनीला ती चालवायला दिली. म्हणजे 20,000 रुपये महिना जर का सालाचा जर का खर्च काढला तर ते होतात 2.5 लाख रुपये. म्हणजे आपल्या ताब्यात नगरपालिका असताना आपण वर्षाकाठी 9 लाख रुपये ते 8 लाख रुपये नगर परिषदला उत्पन्न मिळवून दिलं आणि ह्या भल्या माणसानं फक्त 20,000 रुपये महिन्यानं ती चालवायला दिली. अजून एक चांगली गोष्ट, गेवराईसाठी आपण 100 खाटाचं, आपल्या रुग्णालयासाठी 100 खाटाचं, आपल्या हॉस्पिटलसाठी 100 खाटाचा प्रस्ताव शासनाकडे फक्त मंजुरीसाठी असताना अमरसिंह पंडित तो थांबवला. म्हणजे आपलं रुग्णालय 100 खाटाचं करायचंय, त्याची परवानगी आहे आपल्याकडे, त्याचा प्रस्ताव आहे आपल्याकडे आणि तो परवानगीच्या प्रतीक्षेत असताना अमरसिंह पंडितांनी थांबवला.
गेवराई रुग्णालयाचा 100 खाटाचा प्रस्ताव अमरसिंह पंडित यांनी अडवला. कारण त्याला या वर्षामध्ये अमरसिंह पंडितने काय चांगला पराक्रम केला असतो, ते एक BAMS कॉलेज मंजूर करून घेतलं. त्याला गेवराई तालुक्यासाठी 100-200 कोटीचे रस्ते नाही बनवायचे. पहिलं म्हणजे एक BAMS कॉलेज मंजूर करून घेतलं आणि हे 100 खाटाचं रुग्णालय हे थांबवलं. याच्यात 50 खाट त्याला गडीला घेऊन जायचे. ज्याला आपण आमदार बनवलं तो आपल्या गावचे 100 खाटाची हॉस्पिटल याला निम्म करणार, याचे निम्मे खाट तिकडे घेऊन जाणार आणि तिथे त्या कॉलेजला त्याचं कॉलेज म्हणजे गडीला वेगळं कॉलेज, गेवराईला कॉलेज. मग आपण आमदार कशासाठी बनवलं? तुमच्या माहितीस्तव 42 ग्रामपंचायतींचे फक्त पाणी पुरवठा योजना हा अमरसिंह पंडित स्वतः काम करतो. गेवरेकरांना अजून एक माहिती देतो की नाट्यगृह आपल्याला नाट्यगृह मंजूर झालं. 8 कोटी रुपयाचं नाट्यगृह. मल्टिप्लेक्स जसं असतं ना, बीड असेल, गेवराई असेल, संभाजीनगर असेल, ते जे मल्टिप्लेक्स असतं त्याच्या तुलनेत त्याच्यापेक्षा चांगलं नाट्यगृह गेवराईमध्ये सुसज्ज नाट्यगृह तयार झालं. पण शेवटचे 1.5 कोटी रुपये त्या माणसाने अडकवले. सत्तेचा गैरवापर केला. त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना सांगून तो निधी अडवला. का? जर ते नाट्यगृह तयार जर झालं, ते जर का लोकार्पण जर झालं तर त्याची चमक, त्याचा थाट बघितला तर पवारांची लोकप्रियता वाढेल म्हणून त्यांनी ते अडवून ठेवलं. सुसज्ज आहे, डॉल्बी सिस्टीम, खुर्च्या, लाईट, मार्बल सगळं तयार आहे. पण त्या माणसाने तयार होऊ दिलं नाही. तुम्ही जर त्या नाट्यगृहावर जाताल तर वरती आपण सोलार पॅनल टाकले. तुम्ही जर का फिल्टरवर जाताल तिथं आपण 175 kVचे सोलार पॅनल टाकले. नगरपालिकेसमोर जाताल तर तिथं आपण 25 kVचे सोलार पॅनल टाकले. भविष्याचे विचार काय? भविष्यामध्ये आपण अशी तयारी करून ठेवली की जरी विद्युत पुरवठा खंडित जरी झाला तरी गेवराईला पाणी पुरवठा अखंडित चालू असावा. म्हणून आपण भविष्यासाठी ह्या सोलार सिस्टीमची आपण नियोजन करत आहोत. लाईट असो नाही तर नसो, फिल्टरमध्ये जावा. 175 kVचे सोलार पॅनल आहेत का नाहीत बघा. 1 वर्षापासून अमरसिंह पंडितच्या ताब्यात नगरपालिका आहे. का चालू केली नाही ती? नगरपालिकेच्या वरती सोलार पॅनल बसून का चालू केलं नाही ते? नगर परिषदचा विस्तार कसा करायचा, गाव कसं वाढवायचं? ताईसाहेब, आपण गेवराई शहरालगतचे 3 गेवराई शहरालगत असणारे 3 मोठ्या रस्त्यांना मोठा निधी आणला. गेवराई ते पाचेगाव, गेवराई ते जातेगाव 225 कोटीपेक्षा जास्त निधी सरकारने, भाजप सरकारने मंजूर केला. गेवराई ते चकलांबा 250 कोटीचा निधी जमा केला, मंजूर केला, कामही पूर्ण झालं. गेवराई ते तलवाडा 160 कोटीचा निधी मंजूर केला, ते कामही पूर्ण झालं. म्हणजे ग्रामीण भागाला अर्ध्या तासामध्ये गेवराईला यावं, गेवराईचं मार्केट वाढावं, हे त्याच्या पाठीमागचं कार्य होतं, ते त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आता गेवराईचा विकास म्हणजे काय? हे गाव ज्याला आपण आई मानतो. माझा एकच प्रश्न आहे गेवराईकरांना की ह्या गेवराईला कुणी लुटत असेल, कुणी याची आबरू वेशीवर टांगत असेल तर तुम्ही आम्ही करायचं काय? गेल्या वर्षी विजय पंडित आमदार म्हणून निवडून आला. 1 नंबरचा डमी आमदार. जो आमदार निवडून आला त्या आमदाराला ह्या अमरसिंह पंडितानं त्याचे अधिकार वापरणे सुद्धा त्याला तितक्या लायकीचं ठेवलं नाही. स्वतः त्याचे सगळे अधिकार हा अमरसिंह पंडित वापरतोय. मला एक सांगा, ज्याला तुम्ही आमदार केलं तो इथं कुठे आहे? तो बीडची नगरपालिकेला होतो. इथे काही विचारायचं असलं आमदारकडे जर काय गेलं तर ते म्हणतो थांबा मला भैयाला विचारावं लागलं. इथं तुम्ही ज्याला नगराध्यक्ष पदाला उमेदवार त्यांनी जे दिले त्याला जर का तुम्ही विचारता उद्या, त्याला जर का तुम्ही निवडून द्याल उद्या, त्यांनी काय करायचं? त्याला जर का तुम्ही विचारलं
एखादी योजना आहे तर तो काय म्हणणार, थांब मी आमदाराला विचारतो, आमदार म्हणणार थांब मी भैयाला विचारतो. ही पद्धत आज आपल्यापर्यंत चालली आहे. माफ करा, ताईसाहेब असल्यासमोर मला जास्त काही बोलता येत नाही, की बोलावं असं तर वाटतं की काही वाटतं मर्यादा आहेत. पण तमाम जनतेला, तमाम गेवराईकरांना माझी कळकळीची विनंती आहे, गेवराईची लाज राखा. महत्वाचा प्रश्न, भविष्यात करायचं काय? गेवराईचं महिलेचं सक्षमीकरण हे सगळ्यात मोठं ह्या पवार कुटुंबाचं ध्येय आहे. सगळ्यात मोठं हे नगरपालिकेचं स्वप्न आहे की गेवराई तालुक्यातील महिलांना, गेवराई शहरातील महिलांना सक्षम कसं करायचं. आम्ही 14 वर्ष कुठं होतो तालुक्याला माहिती. 14 वर्ष जेव्हा तिथं नव्हतो त्यावेळेस एक महिला जिचा नवरा सोबत नाही, तिच्यावरती काय बीतती हे तुम्हाला मला माहिती आहे. ज्यावेळेस माझा मुलगा जन्माला आला त्यावेळेस मी कारागृहात होतो. माझ्या मुलाला म्हणजे ज्याला शिवराज जो आता बोलला तुमच्या समोर, त्याला मी सर्वप्रथम पाहिलं त्यावेळेस मी कारागृहात होतो. जन्माला आल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या हृदयामध्ये 6 छिद्र आहेत. आई गीता पवार, मुलगा जन्माला आला शिवराज पवार, हृदयात 6 छिद्र, मी आतमध्ये. त्या मुलीनं, त्या आईनं त्या पोराला लहानाचं मोठं केलं. तो मुलगा वाचला, मोठा झाला, आज आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करून गेला. प्रश्न सक्षमीकरणाचा आहे. आत्ताच मी जसं आलो ह्या 5-6 महिन्यामध्ये बीडला एक ऍक्सिडेंट झाला, आपल्या गडीला एक ऍक्सिडेंट झाला. गडीच्या ऍक्सिडेंटमध्ये 6 जण गेले, बीडच्या ऍक्सिडेंटमध्ये 6 जण गेले. झालं काय? त्या महिला विधवा झाल्या, त्यांची लेकरं बारके, त्याचा तो हात डोक्यावरचा नाहीसा झाला. आता प्रश्न असा आहे की यांच्याकडे बघायचं कसं? 14 वर्ष ज्या आईनी लेकराला लहानाचं मोठं केलं, ऑपरेशनमधून बाहेर काढलं, आपल्यासमोर कित्येक अशा दुर्घटना घडतात की जिथं महिलांचे मिस्टर ऍक्सिडेंटमध्ये दगावतात किंवा एनके प्रकारे त्याच्यावरती दुर्घटना घडते. मग अशा महिलांच्या बाबतीत आपण करायचं काय? तर महिला सक्षमीकरण हे आम्ही 10-15 वर्षापूर्वी नियोजन केलेलं, डोक्यामध्ये असणारी आमची सगळ्यात मोठी कल्पना होती. तेव्हापासून आम्ही आमची मंडळीला सांगायचो की पहिलं महिला सक्षमीकरणासाठी आपण काम करायचं, गेवऱ्यासाठी आपण काम करायचं, आणि त्याच्यानंतर आपण हे जवळजवळ 350 बचत गटाचं काम सुरू केलं. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायचो की बांगलादेशमध्ये सगळ्यात पहिली बचत गटाची संकल्पना कशी निर्माण झाली आणि ती गेवऱ्यामध्ये कशी रुजू करायची. आमचं एकच स्वप्न आहे हो की गेवऱ्यामध्ये महिला सक्षमीकरण व्हावं, गेवराई समृद्ध व्हावी. मी मागील 4-5 भाषणामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, मांडल्यात, ध्येय मांडलेत. हा माणूस कसा बदमाश आहे, याला कसं रोखायचं हेही तुमच्यासमोर मांडलं. याला खोटं सांगत नाही, त्याला मी तुम्हाला सांगतो पुढं त्याच्या अंगावर गुलाल पडू देणार नाही ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जास्तीचा मी बोलत नाही. हा माणूस जय भवानी मंदिर बांधलंय, पण पक्का शैतान माणूस आहे, पक्का शैतान माणूस आहे. भवानीचं मंदिर पण 1 नंबरचा टाकू तालुक्याला लुटतो. जय भवानी कारखाना आहे, पक्का राक्षस, ऊसात काटा मारतो. जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा 1 नंबरचा शैतान, चोऱ्या करतो. आता मी सांगत नाही तो माणूस गाढव आहे का सोन्याचा गाढव आहे, तो माणूस बैल आहे का काय, जे असेल ते असेल. लाईव्ह आहे, मर्यादा आहे, वेळ कमी आहे, तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपण इथे इच्छुक आहात ताईसाहेबांचे 2 शब्द ऐकण्यासाठी. ताईसाहेब तुम्ही नसताना मी आज झोपून काढला त्यांना, पण तुम्ही असल्यामुळे काय झालं का तुम्हाला बोलता येणार.
माफ करा. तरी कळकळीची विनंती आहे, फक्त एक जातात एक शेवटचं सांगू इच्छितो की आम्ही गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे अमरशे पंडित याच्या ताब्यात नगरपालिका जाण्यापूर्वी गेवराई ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये होती. आता ती 280-86 क्रमांकावर गेली. आमच्या गेवराईचे जे काही स्वप्न आहेत, आम्हाला असं वाटतं की आमचं गाव जसं तुम्ही परळी दत्तक घेतलं तसं हे गेवराई तुम्ही पुन्हा एकदा दत्तक घ्यावं. हे गेवराई तुमचीच आहे, तुम्ही ती दत्तक घ्यावी. तुम्ही तो मोठा निधी आणावा आणि ज्या ज्या काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला, माफ करा मी आज काही बोलत नाही. खरं तर ह्या समोरच मी बोलायला पाहिजे होतं. आपल्या ताईसाहेबांचे 2 शब्द ऐकायचे आहेत म्हणून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. यानंतर लगेचच बीड लोकसभेच्या दबंग माजी खासदार आदरणीय प्रीतमताई आपल्याला संबोधित करतायत. आपण प्रीतमताईंचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आणि त्यांना विनंती करू. आदरणीय प्रीतमताई. गेवराई नगर परिषदेच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता भाभी, कार्यक्रमासाठी उपस्थित युद्धजीत दादा पंडित, आवर्जून उपस्थित शिवराजी पवार, रोहितजी पंडित, सन्माननीय गिरिका भाभी, स्वरूपाजी पंडित, श्रीकांतजी सानप, सुरेशजी हत्ते, जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे असे राजेशजी पवार, उद्धवजी रासकर, काका पाटील, कार्यक्रमासाठी उपस्थित सुशीलजी जवंजाळ, सुरेशजी राका, पीटी चव्हाण सर, यशराज पंडित, ईश्वरजी पवार, अतिशय छान पद्धतीने ज्यांनी आपले मनोगत मांडले ते आमिरभाई टेलर, सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या 11 प्रभागामधून 22 उमेदवार आणि न भूतो न भविष्यती एवढ्या संख्येने उपस्थित राहिलेले सगळे मतदार. तरीही आजच्या कार्यक्रमाचा उत्साह हा वेगळा आहे. गेवराईमध्ये 10 वर्ष काम करत असताना मी लक्ष्मण अण्णा आमदार होते, त्यांच्याबरोबरही कार्यक्रम केलेले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने गीता भाभी पण होत्या सोबत. बांधकाम सभापती म्हणून काम करत असताना युद्धजीत मिळाले. हे या उत्साहाचं खरं कारण आहे. पण त्या उत्साहाचे खरे मानकरी कोण आहेत? तर खऱ्या मानकरी आहेत पंकजाताई. कारण गंमत झाली अशी की कार्यक्रम होता दिवाळी फराळाचा परळीमध्ये आणि त्या परळीच्या कार्यक्रमामध्ये करंजी आणि लाडू कोणाला मिळाले? तर गेवराईकरांना मिळाले. आबांचा प्रवेश झाला आणि मला वाटतंय त्याच दिवशी तुमची ताकद वाढवून गीता भाभी तुमचं निवडून येणं हे त्याच दिवशी नक्की झालेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देते. पंकजाताईंना हे करणं जमतं. आज आपण बोलत असताना ऐकलं, शिवराजही म्हणाला, भाभी सुद्धा म्हणाल्या की वडील आपल्या सोबत नसताना सामाजिक जीवनात उभं राहणं हे किती मोठं कठीण दिव्य काम आहे हे पंकजाताईंपेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. पंकजाताईंचे डोक्यावरून जेव्हा मुंडे साहेबांचं छत्र गेलं तेव्हा ताईंचं वय होतं अवघं 34 वर्षाचं. 34व्या वर्षी इतका असताना मी लक्ष्मण अण्णा आमदार होते, त्यांच्याबरोबरही कार्यक्रम केलेले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने गीता भाभी पण होत्या सोबत. बांधकाम सभापती म्हणून काम करत असताना युद्धजीत भैया आपल्या बरोबरही कार्यक्रम करण्याचा योग आला. मागे काही कार्यक्रमामध्ये लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी शिवराज बरोबरही कार्यक्रम केले. बाळराजे दादांबरोबर मात्र कार्यक्रम करण्याची माझी पहिली वेळ आहे. आणि आज या निमित्ताने मला सांगावंसं वाटतंय की उत्साह आणि एवढी मोठी संख्या ह्याचं खरं कारण म्हणजे आज आबा आणि बाळराजे हे एका मंचावर आपल्याला गेवराईमध्ये बघायला मिळाले. हे या उत्साहाचं खरं कारण. पण त्या उत्साहाचे खरे मानकरी कोण आहेत? तर खऱ्या मानकरी आहेत पंकजाताई. कारण गंमत झाली अशी की कार्यक्रम होता दिवाळी फराळाचा परळीमध्ये आणि त्या परळीच्या कार्यक्रमामध्ये करंजी आणि लाडू कोणाला मिळाले? तर गेवराईकरांना मिळाले. आबांचा प्रवेश झाला आणि मला वाटतं त्याच दिवशी तुमची ताकद वाढवून गीता भाभी तुमचं निवडून येणं हे त्याच दिवशी नक्की झालेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देते. पंकजाताईंना हे करणं जमतं. आज आपण बोलत असताना ऐकलं,
शिवराजे म्हणाला, भाभी सुद्धा म्हणाल्या की वडील आपल्या सोबत नसताना सामाजिक जीवनात उभं राहणं हे किती मोठं कठीण दिव्य काम आहे हे पंकजाताईंपेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. पंकजाताईंचे डोक्यावरून जेव्हा मुंडे साहेबांचं छत्र गेलं तेव्हा ताईंचं वय होतं अवघड 34 वर्ष. 34व्या वर्षी इतका हिमालयाच्या उंचीचा आपला पिता गमावणं, पण त्याही पेक्षा आपल्या स्वतःच्या दुःखापेक्षा खांद्यावर असलेल्या जबाबदारीचं ओझं जास्त होतं. आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेने वयाच्या 34व्या वर्षी ताईंनी मातृत्वाची भूमिका स्वीकारली. आणि त्या मातृत्वाच्या भूमिकेने पंकजाताई हे कमाल करू शकल्या की आज आपल्याला पंडित आणि पवार हे दोन्ही घराणे एकत्र या मंचावर बसलेले दिसत आहेत. मोठेपणाची मिजाज म्हणून नाही तर खरंच मातृत्वाच्या भावनेतून. ज्या ज्या माणसाला सोबत घेतलं त्याला आईच्या ममतेने सांभाळलं. कधीही त्याच्यामध्ये अहम नाही, कुठलाही गर्व नाही, कुठलाही अभिमान नाही, पण ज्याला सोबत घेतलं त्याला सोबत ठेवलं, त्याला न्याय दिला. या पंकजाताईंच्या भूमिकेमुळे आज हे चित्र आपल्याला दिसते. आणि हे चित्र उद्या गेवराईच्या विकासासाठी निश्चितच आपल्याला खूप आशादायक चित्र आहे. हे आपल्याला विसरून चालणार. गेवराईच्या विकास कामामध्ये आमचाही थोडा बहुत हातभार लागला. विषय नॅशनल हायवेचे असतील, विषय गेवराईमध्ये बंधाऱ्यांचे असतील, विविध विकास कामांचे विषय असतील, ह्याच्यामध्ये थोडा बहुत हातभार आम्ही लावू शकतो. नगर परिषदेचा प्रचार करत असताना मला आठवते मागच्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये जे शब्द आपण दिले ते शब्दही पूर्ण झालेले आहेत. जलकरणाचा शब्द असेल किंवा नाट्यगृहाचा विषय असेल, कामं होऊन पूर्ण झालेली आहेत. काहीचं लोकार्पण राहिलेलं आहे, काहीचं लोकार्पण झालेलं आहे. त्यामुळे जी कामं करण्याचं वचन गेवराईकरांना दिलं ती कामं पूर्ण करून पुन्हा तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आज उपस्थित झालेले आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करते की आज तुमच्या उपस्थितीने निश्चितच आमचा उत्साह वाढलेला आहे. परंतु 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पूर्ण पॅनल आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती या निमित्ताने करते. फार वेळ बोलणार नाही. आपण सर्व पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, आतुर आहोत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. माझं आणि लक्ष्मण अण्णांचं त्या बाबतीतही खूप जमायचं की आम्हाला दोघांनाही भाषणाचा फार नाद नाही. त्यामुळे आपलं काम बरं आणि आपले लोक बरे अशा पद्धतीने मी पण तुमच्यामध्ये तुमच्या आणि पंकजाताईंमध्ये फार वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना आपले मतदान रूपी आशीर्वाद ज्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे करा एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लगेचच न उतरण्याचा न मातण्याचा आपल्या लोकनेत्याचा समृद्ध वारसा या महाराष्ट्राच्या ताई आदरणीय पंकजाताई आपल्याला संबोधित करताय. सगळ्यांनी हात वरती ताईंचं करायचंय. जोरदार टाळ्या. कसं काय गेवराई जोरात. आज गेवराई नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त या अत्यंत उत्साही आणि भव्य अशा सभेला मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार राहिलेल्या त्या माजी खासदार नाहीत, ते माझी खासदार आहे. मी तर माजी खासदार प्रीतमताईच आहेत. तर प्रीतमताई मुंडे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय बदामराव पंडित. मंचावर उपस्थित या निवडणुकीचं एक नायक, एखादा सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहेत ते बाळराजे पवार. आमच्या शंकर देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष मंचावर उपस्थित ज्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरली आणि त्या भविष्यामध्ये म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये विजयी होणार आहेत त्या गीता बाळराजे पवार यांच्या नावातच गीता आहे. त्याच्यामध्ये कितीतरी पावित्र्य आहे. प्रचंड त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे साम नाम दंड वेद सगळ्या शक्तीनिशी आम्ही उभे राहू असं सुद्धा अभिवचन देते. मंचावर उपस्थित आमच्या गिरिका भावी
आमच्या बदामराव पंडितांच्या सौभाग्यवती आमच्या लाडक्या आपल्या भाभी देखील आहेत. आमचा युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं. शिवराजने सुद्धा खूप छान भाषण केलं. रोहित पंडित, स्वरूपा पंडित मंचावर उपस्थित. आमचे श्रीकांत सानप खूप भव्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे. मंचावर उपस्थित सुरेश हट्टे, आमचे प्रकाश काका सुरवते, आमचे सुंदर चव्हाण, सचिन दाभाडे, राजेश पवार, उद्धवजी रासकर, मनोज पाटील, पीटी चव्हाण, सुशील जंजाळ, सुरेश राकाजी, ईश्वर पवार, यशराज पंडित, अमीर भाई टेलर आणि उपस्थित सर्व मान्यवर. या मंचावर उपस्थित मी एकदा ज्यांचं नाव घेते त्यांनी फक्त उभं राहा. पहिलेकर गीता बाळराजे पवार, आपल्या प्रभाग मधले उमेदवार गंगू बेगरे, राजेश टाक, 2 मधले उमेदवार प्रशांत राख, राधिका सोपान मडके, 3 मधले उमेदवार ज्ञानेश्वर भाले, जाकिराबी सलाउद्दीन बागवान, 4 मधले उमेदवार वादे आशा, अनवर कैनीना पठाण, 5 मधले उमेदवार कविता लाड, रेवती गुंबाडे, 6 मधले उमेदवार सौदरमल महेश मधुकर आणि सय्यद आसिया शफीउद्दीन, 7 मधले उमेदवार सुमित्रा थोरात आणि विठ्ठल अप्पासाहेब विठ्ठल कानपुडे, 8 मधले उमेदवार सोनाली सुतार आणि शेख शहजाद साधे, 9 मधले उमेदवार गोंडलकर अंकिता आणि राक्षस भुवनकर राजेंद्र, 9-10 मधले उमेदवार सरस्वती पिसाळ, सय्यद एजाज इफ्तेखार अहमद, 11 मधले काझी साहेबा आणि खंडागळे राहुल. मला वाटतं एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे, पण नगराध्यक्ष पदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे मुभा आहे. हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत. या सर्वांना आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि आता माझ्या हातातलं घड्याळ मी काढून ठेवत आहे. तुम्ही सुद्धा घड्याळावर लक्ष ठेवा आणि 2 तारखेपर्यंत कपाटात नेऊन ठेवा. लोकशाहीमध्ये तुम्ही बसू शकता का? बसू तुमचा एक चांगला फोटो एवढा. लोकशाहीमध्ये अनेक निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती. आम्ही राज्यामध्ये महायुती केलेली आहे, जिल्ह्यामध्ये परळी वगळता आणि सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने. लोकशाही निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. मला आठवतं मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभेला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा बाळराजे आणि त्यांना खूप पिक्चर मधले डायलॉग म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना मोठ्या पवारसाहेबांना सवय होती. आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी गेवराईमध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होतं. आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो. गेवराईच्या इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले मुंडे साहेब या, लक्ष्मण पवारांना गाडीत बसा. किती मताची लीड मिळेल? मुंडे साहेबांची उलट बोलायची, 25,000 मायनस आहे म्हणायचे. जेव्हा की त्यांना माहीत असायचं तेव्हा लक्ष्मणांना म्हणले नाही साहेब एवढी लीड मिळेल आणि तेवढ्या मताची लीड दिली. तेव्हा मुंडे साहेबांना म्हणले पंकजा यावेळी गेवराईचा आमदार पवार घरातला होईल. मुंडे साहेब हयात राहिले नाही. मुंडे साहेबांच्या तोंडून दिलेलं वचन हे माझ्यासाठी देवाज्ञा आहे आणि मी या महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट जाहीर केलं ते लक्ष्मण अण्णा पवारांचं 2014 मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट आणि निवडून आले. दुसऱ्यांदा निवडून आले. रिटर्नताई दुसऱ्यांदा खासदार झाल्या आणि आज एक परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती होत असते
त्या परिस्थितीत मला दोष कुणाला द्यायचा नाही. मी लोकसभेला पराभूत झाले की नाही, पण मी कधीही तुम्ही सांगा कधी म्हणले की याचा दोष आहे त्याचा दोष आहे यांनी काम नाही केलं, कधीच नाही म्हणले. मी आजचा दिवस कष्ट करते, त्याचं फळ नाही मिळालं तर परत उद्या कष्टाला लागते आणि मी हा कष्टामध्ये कधीही कोणाला दोष देत नाही. दोष भाग्याचा असतो, कारण माझं भाग्य चांगलं होतं तेव्हा पराभूत झाले म्हणून मंत्री म्हणून महाराष्ट्रात या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं काय. मला माझी एक मैत्रीण म्हणाली, ती पण म्हणजे राजकारणात आहे, तू एवढी काय मेहनत करायची, तुला काय करायचं निवडणुकीला, तुझी पण निवडणूक झाली. मी म्हणलं जे लोक आपल्या निवडणुकीमध्ये कष्ट करतात, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी जीवनामध्ये केलं नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहणे माझं कर्तव्य आहे. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मी पण जशी माझी आणि प्रीतमताईची निवडणूक लढले तशी प्राण प्रतिष्ठापनाला लावून ही निवडणूक लढे. झाला लोकसभा मागे पडली, विधानसभेला आमची युती झाली. कोणी अपक्ष उभं राहिलं, कोणी काय केलं, जे कोणी माझ्यावर आला मी त्यांना सांगितलं मी युती धर्मच पाळणार आणि मी युती धर्म पाळला आणि इथे युतीचा अंदाज मिळवला. पण आता जिथे माझी सिटिंग नगराध्यक्ष आहे, जिथे माझे सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहे, यांना द्यायची भूमिका घेऊन जशी युती तुम्ही केली विधानसभेत तशीच करा, ज्याचं त्याला द्या, अशा प्रकारची माझी ऑफर होती. पण ठीक आहे, आमची युती झाली नाही आणि माझ्याकडे गेले 4-5 महिने झाले लोकसभा विधानसभा झाल्यापासून सदैव बदामाबा आणि बाळराजे यांच्या माझ्या भेटी होत होत्या. पण मला असं वाटत होतं की आपण युती धर्म पाळला आहे, आपण अजून प्रतीक्षा करावी. आणि मी त्यांना म्हणलं योग्य वेळेने योग्य निर्णय घेईन आणि दोघांनाही बोलवलं. समोरासमोर आधी एकदा चर्चा केली, समोरासमोर म्हणलं ते थोडं वेगळं आहे पण हा प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे. तुम्ही दोघे मिळून एकत्र काम केलं तर आपण गेवराईमध्ये फार प्रचंड शक्तीने विजय झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी मला विश्वास माझ्यावर व्यक्त केला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभेचं झालं ते जाऊ द्या, बड़ी जीत बड़ा शोर, बड़ी जीत होगी तो बड़ा शोर होगा, तुम्हारा सिर्फ वक्त था हमारा दौर होगा. जेव्हा आम्ही पाठीशी उभा राहिलो तर प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आणि आत्ताही दोघांना मी एकाच्या कानात एक नाही बोलले. समोरासमोर बसवलं आणि सांगितलं आपल्याला हे करावं लागेल. बदामराव पंडित घराशी आमचा खूप जुना आणि प्रेमाचा संबंध आहे, एक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि पवार परिवाराशी सुद्धा आमचं गेल्या दशकभराचं एक चांगलं नातं आहे. बदामराव पंडित साहेबांची जिव्हाळा आहे आणि पवारांचं काम करण्याची पद्धत मला आवडते. मला नाही आवडत की कुणी माझ्या पुढे करावं, मला बुके द्यावा, माझे ताटावर देऊन वाढावं, हे माझी अपेक्षा नाहीये. चांगलं काम करतात, जनतेसाठी राबतात, पैशाचे लालच मनामध्ये नाहीये. सामान्य माणसासाठी स्वतःची जमीन आजकाल 1 इंच कोणी देत नाही. गेवराई बसलेला आहे पूर्ण, हे त्यांची पुण्याई आहे. आणि चांगल्या व्यक्तीच्या मागे उभं राहायचा निर्णय मी घेतला. दोघे एकत्र बसले आणि आज आपल्या समोर आहेत. मला विश्वास आहे पूर्ण विजय आमचा होणार आहे. 100% नाही 1000% मला विश्वास आहे. हा विजय गेवराईच्या जनतेचा विजय होणार आहे. गीता बाळराजे पवार या नगराध्यक्ष होणार आहेत म्हणजे सामान्य माणसाला दिलासा मिळणार. आणि मी तुम्हाला शाश्वती देते, मी काय आता लगेच भाषण केले नगराध्यक्ष झाले सोडून दिलं नाही. मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितलंय की मी स्वतः प्रत्येक 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेणार आहे. माझा आग्रह राहणार आहे निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवक जे आमचे 100%च निवडून येणार आहेत, प्रत्येक नगरसेवकाने रोज जनता दरबार घ्यायचा. मी रोज जनता दरबार घेते. आज नाही, 2019 ते 24 मी विधानसभा हरल्यानंतर सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जे जनता येईल, फाटका माणूस येऊ, करोडपती माणूस येऊ, मी सगळ्यांना भेटते. मी नसेल तर त्यांची कामं लिहून घेते, त्यांचे मोबाईल नंबर लिहून घेते. प्रत्येक नगरसेवकांनी रोज जनता दरबार घ्यायचा आहे, नगराध्यक्षांनी घ्यायचा आहे. शिवराजने खूप चांगलं सांगितलं की आम्ही गल्ली बोळातला कचरा साफ करू. नवीन पिढी आहे, नवीन उमेद आहे, जग बघितले स्वच्छता आणि तिथे सुरक्षितता नांदावी यासाठी सगळा परिवार स्वतःला झोपून देणार आहे.
आणि म्हणून अशा प्रकारचं काम मी करणार आहे. मी पर्यावरण मंत्री आहे. माझी इच्छा आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं, गल्लीबळामध्ये कचरा साफ व्हावा, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण एक छोटासा गेवराईमध्ये आपण इथे उभा करावा, जेणेकरून हा रोगमुक्त आणि स्वच्छ दुर्गंधीमुक्त असं गेवराई आपल्याला करता येईल. तसेच बाळराजे पवारांनी खूप सुंदर हा त्यांचा आढावा दिलाय, लक्ष्मण पवार आमदार असतानाचा आणि आताचा त्यांच्या संकल्पनेतला गेवराईचा हा पूर्ण आढावा त्यांनी इथे दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी खरंच आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही त्यांच्या मागे आम्ही होतोच की पालकमंत्री मी होते, नवीन 2-4 वेळा लक्ष्मणांना येते ताई मुख्यमंत्र्याला भेटायचे चला, ताई मुख्यमंत्र्याला भेटायचं चला, 2-3 वेळा मी गेले. त्याच्यानंतर मी म्हणले तुम्ही आमदार आहे, तुमचा हक्क आहे मुख्यमंत्र्याला भेटायचं, तुम्हाला ज्या मंत्र्याला भेटायचं भेटा, मी त्यांना फोन करेन, तुमचे काम होते. गेवराई नगरपालिकेला निधी दिला, गेवराईच्या पाणी पुरवठ्याला निधी दिला, गेवराईच्या हायवेला निधी दिला. आता एक छोटासा विषय बाळराजे पवारांनी मांडलाय, तो म्हणजे या गेवराईच्या एक आपण जो इथे हायवे आहे त्या हायवे मध्ये आपल्याला गेवराई शहरात जो जातो त्याच्या बायपासच्या दरम्यान असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचं सुशोभीकरण नक्की मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून नितीन गडकरींना भेटून आपण प्रस्ताव तर दिलेलाच आहे, त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. माझी इच्छा आहे. आता इथे माझ्या मायभाऊला बघा किती मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही लाडक्या बहिणी आहेत ना, आहेत का नाही? कोण कोण आहे हात वर करा बरं. येत आहे ना सगळं लाडक्या बहिणीचं, लाडका भाऊ देवा भाऊ यांच्या या लाडक्या बहिणी. आणि या लाडक्या बहिणी यांना माझी काळजी एकच, कुठे गेले की हळूच विचारतात ताई आमचं बरोबर राहील ना, आमचं बंद नाही होणार ना ताई, आमचं वाढणार आहे का? म्हणजे आता ज्यांनी कधीच नव्हतं दिलं ते नाही, पण ज्यांनी दिलं ते वाढवणारच आहे कधी ना कधी. आता हे काय व्हायला, काही लोकांनी बोगस केले ना, कोणी 4 घेतले, कोणी 5 घेतले, कोणी महिला नसलेल्या माणसाने पण लाडकी बहीणमध्ये आपली असं झालंय. हे खरंय, हे सगळं बोगस गोष्टी काढून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला न्याय देणार आहे आणि याच्यामध्ये कमी तर व्हायचा प्रश्न वाढत होत राहणार आहे. त्या लाडक्या बहिणींना नुसतं ते देऊन जमणार नाही, त्यांचं सबलीकरण करायचंय. बचत गटाची चळवळ गीता बाबींनी खूप चांगली चालवली आहे. या बचत गटावर आधारित उद्योग सुद्धा आपण इथे स्थापन करू आणि या महिलांना स्वतःच्या हाताला त्यांच्या बळ. महिला मी तर सांगतेय प्रत्येक भाषणात हे शक्तीचं युग आहे. आपण नाही का एकदम जुना काळ असते त्याला आपण म्हणतो अरे खूप जुना काळ आहे, हे काही माणूस आत्ताच्या काळातला नाही, हा सतयुगातला आहे म्हणतो की नाही, सतयुगातला. त्याच्यानंतर काय झालं, राम आले, प्रभू राम. ते कोणत्या काळात आले, कोणत्या काळात आले, त्रेतायुगात आले. त्याच्यानंतर श्रीकृष्ण आले, ते कोणत्या काळात आले, द्वापर युगात आले. आणि नंतर आता काय चालू आहे, काय काय कलियुग. चांगला आहे का कलियुग, चांगला नाही. हे पहा कलियुग जर इथं नगरपालिकेत सत्ता नाही आली तर कलियुग बरं का, आणि जर सत्ता आमची येणारच नाही मला विश्वास आहे, तसंच अगदी राम राज्यासारखं इथे काम झाल्याशिवाय राहणार. तर कलियुग खूप वाईट आहे. बापाला मुलांनी शिवाय दिल्या आणि घोर कलियुग म्हणतो आपण. सासूनी सासऱ्या सुनेला छळलं, घोर कलियुग आहे. सुनेने सासू सासऱ्याला हाकलून दिलं, घोर कलियुग आहे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात कलियुग आणि घोर कलियुगच्या मध्ये एक युग असतं आणि ते असतं शक्तियुग. शक्ती म्हणजे काय, काय शक्ती म्हणजे सांगा. बीडची सभा ही सभा म्हणजे शक्ती, शक्ती म्हणजे आमची सभा, बरोबर आहे. शक्ती म्हणजे काय, स्त्री शक्ती असते का, तो शक्ती. काय म्हणतो आपण, लक्ष्मणाला शक्ती लागला म्हणतो का लागली म्हणतो, लागली. ते शक्ती, ते शक्तियुग आहे. आज माझ्या जिल्ह्यामध्ये इतके सुंदर उमेदवार मिळालेले आहेत, म्हणजे आधी पण आमचे उमेदवार चांगलेच होते, पण आता या गीता भाभी इतक्या चांगलं काम केलंय त्यांनी, इतकं त्यांचं बचत गटाचं काम आहे. आमच्या माजलगावमध्ये ती एक आहार तज्ञ मुलगी आहे, 22-23 वर्षाची चुणचुणीत मुलगी आहे. आमच्या बीडमध्ये एक चांगला डॉक्टर आम्हाला उमेदवार मिळालाय, एक उद्योगपती मिळाले धारूरमध्ये, आणि एवढे चांगले उमेदवार मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये 6 नगरपालिका आहेत, त्या 6 पैकी 4 महिला आहेत. आता सांगा कुणाचं जाव. माझं तर एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणला ताई मी खूप चांगल्या ब्रँडची एक पर्स आणली मला. कशाला,
आता मला सगळ्या बायका सभागृहात जाणारी बस सांभाळायला आमच्याकडे चांगली दिसली पाहिजे ना मला. तर एवढी संख्या महिलांची, 4 महिला ह्या असतील तर त्याच्या मागे मी असेल, माझ्या मागे देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदी आहे. विचार करा बरं, दिल्लीचा पंतप्रधानाकडे जरी तुमचं काम आणलं तर तुमची पंकजाताई गीता बाबेंना जाऊन घेऊन ते काम करून दे. तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे काही काम आणलं तर मी म्हणेन चला बरा बाबा, चला बाळराजे, आपण मुख्यमंत्र्यांना भेटू आणि यांचं एक काम मार्गी लावू. केलंय का नाही मला सांगा. या पुस्तकामध्ये इतका सुंदर एक पान आहे, मला याच्याबद्दल शाबासकी द्यायची आहे बाळराजे आपल्याला. यांनी गेवराई शहरामधले विकास कामं जे केले त्या विकास कामामध्ये एक असं पान आहे, त्या पानामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, या गेवराईमध्ये हिंदू लोकांसाठी झालेले काम आणि मुस्लिम बांधवांसाठी केलेले विकास काम, हा सूर्य आणि हा चंद्र. आमच्या दलित बांधवांसाठी केलेले विकास काम, आमच्या बहुजन समाजासाठी केलेले विकास काम, असं प्रत्येक समाजाचं काम करण्याचं काम त्यांनी. मला कोणी म्हणलं की ताई तुमचा रोल काय या निवडणुकीमध्ये, मी 2 मिनिटात माझा रोल, माझी भूमिका समजावून सांगते. एकदा श्रीकृष्णाच्या घरामध्ये नारायण आले, नारायण नारायण करत. ते श्रीकृष्णाची फार लाडकी पत्नी होती सत्यभामा. तिला म्हणाले तुमचा नवरा तर तुम्ही एक स्वर्ण तुला करा आणि त्या नवऱ्याला सरोजमध्ये श्रीकृष्णाला साक्षात बसवतो. सत्यभामेला एवढं कौतुक, घरातले सगळे दागिने आणले, सगळे जड जवाहरे आणले, सगळे सोन्या चांदीचे भांडे आणले, सगळे ठेवले, पण श्रीकृष्णाचं पारड जड ते उचललंच जाईना. आता काय करायचं, ही तुला कशी यशस्वी करायची. तर रुक्मिणी आली आणि तिने एक तुळशीचं पान घेतलं आणि ते त्या सगळ्या एवढ्या मोठ्या संपत्तीवर ठेवलं तर साक्षात श्रीकृष्णाचं पारड वर उचललं गेलं. मला सांगा माझी भूमिका इथे काय आहे, काय आहे माझी भूमिका. तुळशीच्या पानाची हीच भूमिका या जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी माझी राहील. मला तुमच्याकडनं मान पान शाल साडी काही नको, जनतेचं भलं करा आणि ज्यांनी दिलंय त्यांचं स्मरण ठेवा. याच्या पलीकडे मला तुमच्याकडनं काही नको. सामान्य माणसाची हाय घेऊ नका, गरीबाला भेट करू नका, प्रत्येक गरीबाची सेवा करा. मला तुमच्याकडून काही नको. देशामध्ये गेवराईचा विकास बघायला यावं लोकांनी, असा गेवराईचा विकास करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. तुम्ही फक्त त्या तुळशीच्या पानाची माझी भूमिका आहे. कारण गेल्या 3 निवडणुका बघा, विजय कुठल्या बाजूने आहे, ती भूमिका आपण मला बजावायची संधी देणार का? माझं पारड जड करणार का? कोण करणार? हात वर करा. जगा 2 हात आहेत, दोन्ही हात वर करा. आणि जोरात घोषणा, भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. माझ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करत एक सुंदर, स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित असं शहर निर्माण करू. मुलांनी घरातल्या महिलांना शक्ती देऊ आणि अत्यंत चांगलं असं वातावरण जाणवण्यासारखं माझ्या गेवराईमध्ये करू, असं आपण सगळ्यांनी आज निश्चय करू आणि इथून आपल्या गीता बाबेंच्या विजयाचा विडा उचलून जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या एकूण सभेचं आभार प्रदर्शन माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दादा राक्षस गोवळकर करतील, हे त्यांना विनंती आहे. राजेंद्र दादा राक्षस गोवळकर या प्रचार सभेचं आभार प्रदर्शन करतील. सर्वांनी व्यवस्थित आणि शांततेत जायचं. महिलांना जाण्यासाठी पहिल्यांदा रस्ता जोडून द्या. महिला भगिनीला व्यवस्थित जाऊ द्या. आजच्या या विराट सभेचं सर्व माता भगिनी आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदरणीय लोकेश